नमस्कार मंडळी. जर तुमची मुलं अभ्यासामध्ये कमजोर असतील व त्यांचे अभ्यासामध्ये मन किंवा लक्ष लागत नसेल आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमची मुलं चांगली शिकावीत, त्यांना चांगले टक्के मिळून ते पुढच्या वाटचालीस त्यांना कुठलीही अडचण नाही यायला पाहिजेत, तर हे साधे आणि सोपे उपाय करण्याचा प्रयत्न करावा. सर्वात प्रथम लहान मुलांना किंवा मुलांना मोबाईलचा वापर करून देणे टाळले पाहिजे. कारण का, याच्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते व इतरही दुष्परिणाम त्यांना होऊ शकतात. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय, हा उपाय त्या मुलासाठी आणि त्याच्या आई वडिलांसाठी पण गरजेचा आहे. तो कुठला? सतत नामचिंतन करणे. तुम्ही तुमच्या ग्रामदेवत, कुलदेवत व तुमची श्रद्धा ते देवावरती आहे, ते देवाचे चिंतन करणे गरजेचे आहे. या चिंतनामुळे तुम्हाला वेगवेगळे फायदे होऊ शकतात. जसे की तुमच्या घरावरती वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट होऊ शकतो किंवा तुमच्या घरामधील वातावरणामध्ये बदल पण होऊ शकतो. तर हे साधे आणि सोपे उपाय करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.